महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सांगली हादरली. युवकाच्या खुनाने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर. नागरिकांमध्ये भीती, पोलिसांसमोर मोठे आव्हान. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. निवडणुकीचा काळ जवळ येत असतानाच सांगली शहरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. शुक्रवारी रात्री सांगली शहरातील 100 फूट रस्त्याजवळ चेतन नावाच्या युवकाची निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या खुनामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार मयत चेतन हा रामनगर परिसरातील रहिवासी होता. जुन्या वैमनस्यातून महादेव कॉलनीतील एका मामाने आणि त्याच्या भाच्याने चेतनवर प्राणघातक हल्ला केल्याची चर्चा आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. नवीन वर्षातील ही दुसरी हत्या असल्याने सांगली शहरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. वारंवार घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांमुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काही विशिष्ट गुन्हेगारांकडून सातत्याने दहशत निर्माण होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या काळात शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक कडक पावले उचलावीत अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.